नमस्कार. अशा पद्धतीची ही आमची एक शेतकरी वर्गाचा खूप मोठा तक्रार आहे की बा शेतामध्ये आम्हाला पुरत नाही, खूप जास्त मेहनत लागते आणि त्या प्रमाणामध्ये उत्पन्न होत नाही. तर आम्ही हा एक प्रयोग केलेला आहे घरीच, की शेतामध्ये आपण इतर मेहनतीचे पिकं न घेता हे आपण बघू शकता सूर्यफूल आहे. तर आपण यावर्षी 2 एकर क्षेत्रामध्ये पूर्णपणे सूर्यफुलाची शेती केली आणि आपला विचार असा आहे, की आपण बाहेर जे तेल खातोय त्यामध्ये भयंकर अशा प्रकारची भेसळ आहे. तर ती भेसळ वाचवण्यासाठी कोणाच्या तरी मुखातला विषाचा घास काढून अमृताचा घास भरवणं हा एक यामागचा छोटासा प्रयत्न आहे. तर यामार्फत आपण स्वतः सूर्यफूल पिकवणार आणि या गिरणीच्या माध्यमातून सूर्यफुलाचं तेलातनं इथं बघू शकता आपण येतंय. हे तेल आपण सर्वांना खायला देणार. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही. पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने हे सूर्यफूल आपण पिकवलेलं आहे. या पद्धतीने या खालच्या गॅलरीमध्ये ते साठते. जे विश्वासार्ह आपले ओळखीचे सगळे माणसं आहेत, त्यांच्यासाठी आपण कस्टमर आहेत की ज्यांना ओरिजिनल खायचं आहे, आपल्या आरोग्याची काळजी आहे. डॉक्टरांकडे पैसे न भरता आपल्याला आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे पैसे न भरता आपण खाण्यापुरती तो पैसा त्याच्या काही 2-5% जरी पैसा आपण खाण्यासाठी खर्च केला तर आपण निश्चितच ओरिजिनल खाऊ शकतो, ऑर्गॅनिक खाऊ शकतो आणि आपला भारताचा भेसळीच्या बाबतीमध्ये 2रा-3रा नंबर लागतो जगाच्या पाठीवरती. त्यापासून आपण आपली स्वतःची सुटका मात्र नक्कीच करून घेऊ शकतो. या पद्धतीनं हे सूर्यफुलाचं तेल आपल्याकडं आज निघतंय. मॅडम, आपले काही 2 शब्द. हां, हे आमच्या धर्मपत्नी आहे. आमच्या खांद्याला खांदा देऊन अगदी प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी घेतात. कारण असं काहीतरी प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी वेगळं करायचं म्हटलं म्हणजे याला खूप धैर्य लागतं आणि त्या धैर्यामध्ये जोडीदाराची साथ खूप महत्त्वाची असते. हे आपलं 2 एकरमध्ये पिकलेलं सूर्यफूल आहे, जे आपण इथं स्टोअर करून ठेवलं आहे कुठल्याही दलालाला न विकता. कारण हे जर आपण एखाद्या दलालाला विकलं असतं तर आपल्याला बाकीच्या शेतकऱ्यांसारखीच आपली अवस्था झाली असती. आपण त्यातनं पाहिजे ते कमवू शकलो नसतो. या माध्यमातून आम्ही सूर्यफुलाचं तेल ओरिजिनल खायला देतो आहे आणि आमचाही उत्पन्नाचा सोर्स आम्ही पक्का करतो आहे. आमच्यातला जो दलाल आहे तो आम्ही कमी करून डायरेक्ट शेतकरी ते कस्टमर ग्राहकापर्यंत हा माल आम्ही घरगुती पद्धतीनं बनवून पोहोचवण्याचं काम करतो. आता सध्या पावसाचं सीजन असल्यामुळं याला आपण झाकून ठेवलं आहे. हे आपण असं उघडं ठेवू शकत नाही. याला जर सादळ गारवा लागला तर हे याला कीड वगैरे लागण्याची शक्यता असते. या पद्धतीचं हे आपण सूर्यफूल आहे. बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीचं सूर्यफूल आपल्याला मिळालं आहे. एका लिटरसाठी आपल्याला 3 किलो सूर्यफुलामध्ये 1 लिटर तेल आपल्याला सहज उत्पन्न होतं आहे. तर त्याचा रेट जर आपण काढला तर मार्केटमध्ये 7,000च्या आसपास सूर्यफूल आपण दलालांना विकतो. तर आपण आपला स्वतःचं करत असल्यामुळं याला आपण 90 रुपयाचा जरी भाव पकडला तरी 9 त्रिक 27 म्हणजे 270 रुपयाचं आपल्याला सूर्यफूल लागतं आहे आणि मजुरी जर आपण त्यामध्ये 100 रुपये पकडली तरी 370 रुपयाप्रमाणे आपण हे तेल समोरच्यांना कस्टमरला आपण देत आहोत. थोडीशी मजुरी आहे त्यामध्ये 400 रुपये लिटरप्रमाणे आपण हे सूर्यफूल देऊ करत आहोत. याच्या आपण जर मार्केटमध्ये किंमत बघितली तर या सूर्यफुलाची मार्केटमधली तेलाची किंमत 450 ते 500 रुपयेप्रमाणे ही आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, जे ओरिजिनल घाण्याचं आहे की जे आपल्याकडं कुठल्याही केमिकल नाही असं म्हणून जे बाहेर मार्केटमध्ये एक तुरळक ठिकाणी क्वचित ठिकाणी विकलं जातं त्याची किंमत 450 ते 500 रुपये आहे. आपण फक्त 400 रुपयापर्यंत याची उपलब्धता करून देत आहोत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाचं आरोग्य आपण निश्चितच जपावं या असा आमचा प्रयत्न आहे. याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे. रामकृष्ण हरी.